हळद हे सुमारे 8 ते 9 महिन्यांचं पीक. त्यामुळं हळद पिकाच्या चांगल्या वाढीसाठी, चांगल्या उत्पादनासाठी खतांचं योग्य नियोजन करणं गरजेचं असतं. आजकाल बरेच शेतकरी हळद पिकाला ठिबक सिंचन करतात. ठिबक सिंचनाद्वारे दिल्या जाणाऱ्या खताला फर्टिगेशन असं म्हटलं जातं. त्यामुळं हळदीला फर्टिगेशनद्वारे खतांची किती मात्रा द्यायची आणि ती कशी द्यायची जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून. नमस्कार, मी स्वराली ॲग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सर्वात आधी लक्षात असू द्या, या मात्रा प्रति एकरासाठी आहेत. संपूर्ण हंगामात प्रति एकर एकूण 60 किलो नत्र, 30 किलो स्फुरद आणि 30 किलो पालाश ठिबक सिंचनाद्वारे दिलं जातं. लागवडीनंतर 3 ते 4 आठवड्यांपर्यंत म्हणजे उगवणीच्या अवस्थेत एकूण 2 समान हप्त्यांमध्ये खत द्यायचंय. या काळात 6 किलो नत्र, 6 किलो स्फुरद आणि 3 किलो पालाश द्यायचे. म्हणजे दर आठवड्याला 3 किलो नत्र, 3 किलो स्फुरद आणि 1.5 किलो पालाश ठिबक सिंचनाद्वारे द्यायचे. त्यानंतर 5 ते 14 आठवडे म्हणजेच झाडाच्या शाकीय वाढीचा महत्त्वाचा काळ, हा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामुळं या 10 आठवड्यात एकूण 30 किलो नत्र, 9 किलो स्फुरद आणि 6 किलो पालाश द्यायचे. म्हणजेच दर आठवड्याला 3 किलो नत्र, 900 ग्रॅम स्फुरद आणि 600 ग्रॅम पालाश द्या. यानंतर 15 ते 26 आठवडे या काळात कंद वाढायला सुरुवात होते. या 12 आठवड्यांच्या कालावधीत 15 किलो नत्र, 9 किलो स्फुरद आणि 9 किलो पालाश द्यायचे. म्हणजेच दर आठवड्याला सुमारे 1.25 किलो नत्र, 750 ग्रॅम स्फुरद आणि 750 ग्रॅम पालाश ठिबकद्वारे द्यायचे. त्यानंतर 27 ते 32 आठवडे म्हणजे कंद तयार होण्याचा काळ. या 6 आठवड्यात 9 किलो नत्र, 6 किलो स्फुरद आणि 12 किलो पालाश द्यायचे. म्हणजेच दर आठवड्याला 1.5 किलो नत्र, 1 किलो स्फुरद आणि 2 किलो पालाश द्यायचे. एक गोष्ट कायम लक्षात असू द्या, ती म्हणजे हळदीला खत एकदम न देता आठवड्याच्या नियोजनानुसार विभागून दिलं तर अन्नद्रव्यांचा अपव्यय कमी होतो, झाडांना खत सहज उपलब्ध होतं आणि हळदीच्या कंदांची वाढही अधिक चांगली होते. ही माहिती कसबे डिग्रज येथील हळद संशोधन योजनेतील प्रभारी अधिकारी डॉक्टर मनोज माळी यांनी दिली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुम्ही हळदीला खत किती आणि कसं देता आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच शेतीविषयक माहितीसाठी ॲग्रोवनला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.